जय भीम मित्रांनो, जे माझे धम्मबंधू आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या घरातील आपल्या आईला व पत्नीला धम्माची आवड असते, परंतु त्यांच्याकडे फोन नसतो. अशा माझ्या माता भगिनींना आपण दररोज हा ग्रंथ वाचनाचा व्हिडिओ ओपन करून द्यावा ही नम्र विनंती. ज्यांना धम्माची आवड आहे पण वाचता येत नाही, किंवा वाचता येतं पण ज्यांच्याकडे वेळ नाही, किंवा ज्यांच्याकडे वेळही आहे आणि ज्यांना वाचता पण येतं परंतु वाचनाचा कंटाळा येतो, अशांकरता मी हे चॅनल सुरू केलेले आहे. तरी आपण सर्वांनी घरी राहून आपली कामं करता करता किंवा ध्यान साधनेसारखं बसून व डोळे मिटून शांतपणे दररोज सदर ग्रंथाचे श्रवण करावे ही विनंती. सदर वाचन जर आपणास आवडत असेल आणि आपण बाबांची खरी लेकरं असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे शाक्यसिंह शाक्यमुनी, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता महामाया, माता यशोधरा यासह संपूर्ण महामानवांना मी त्रिवार अभिवादन करते. मी विशाखा सावंग. मी माझ्या अरुणोदय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण व विश्लेषण करीत आहे. तरी सर्व धम्मप्रेमी, ज्ञानपिपासू, विचारवंत, उपासक, उपासिका व सर्व बंधू भगिनी यांनी समस्त मानवजातीला कल्याण दाखवणाऱ्या ग्रंथाचे आपापल्या घरी सुरक्षित राहूनच श्रवण करावे ही नम्र विनंती. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं उत्तरावतीच्या ब्राह्मणांची धम्मदीक्षा. ते 500 ब्राह्मण असतात आणि ते निग्रस्त होऊन निग्रत संन्याशाकडे जात असतात. वाटेत त्यांना एक वृक्ष देवता भेटते आणि ती सांगते की माझी अशी परिस्थिती कशामुळे झाली, तर मी रात्रभर जेतवनामध्ये तथागताचं प्रवचन ऐकलं आणि सकाळी मी घरी गेल्यानंतर माझ्या पत्नीने विचारलं की तुम्ही रात्रभर कुठं होतात, तर मी सांगितलं की मी प्रवचन ऐकण्यासाठी गेलो होतो. तेव्हा तिने भगवान बुद्धांना खूप साऱ्या शिव्याशाप दिल्या होत्या आणि मी तिला काहीच म्हटले नाही, म्हणून माझी अशी परिस्थिती झाली आहे. पुढच्या भागात आपण बघितलं होतं भाग 6, निम्न स्तरांच्या व्यक्तीची धम्मदीक्षा, उपाली न्हाव्याची धम्मदीक्षा. हे 6 जण शाक्य तरुण जेव्हा तथागताकडे निघाले की आम्हाला दीक्षा घेण्याच्या हेतूने, तेव्हा उपाली न्हाव्याला ते आपले अलंकार आणि वस्त्र देतात. परंतु उपाली न्हाव्याच्या मनामध्ये येतं की शाक्य लोक हे खूप भयंकर लोक आहेत. ते मला म्हणतील की तुम्ही आमच्या शाक्य तरुणांना ठार मारलं असेल आणि कदाचित हे समजून ते मलाही ठार मारतील. त्यापेक्षा मी कपिल वस्तूकडे न जाता आपण सुद्धा त्याच्या मागोमाग जावं. तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम उपाली न्हाव्याला प्रवज्ञा देण्यात येते आणि नंतर त्या शाक्य तरुणांना प्रवज्ञा देण्यात येते. नंतर आपण बघितलं सुनीत नावाच्या भंग्याची धम्मदीक्षा. नंतर आपण बघितलं सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांची धम्मदीक्षा. सोपाकच्या वेळेस त्याची आई जेव्हा प्रसूतीच्या वेदनेमुळे बराच वेळ मूर्छित होऊन पडलेली असते, तेव्हा तिच्या नातलगांना वाटतं की ती मेली आणि स्मशानात घेऊन जातात. जेव्हा स्मशानात जोरदार वृष्टी होते, जोरदार पाऊस होतो, वारा येतो, तेव्हा ते तिला तसे सोडून जातात. तेव्हा ती मेलेली नव्हते. तेव्हा ती प्रथम सोपाकला जन्म देते आणि नंतर मरते. आणि नंतर त्या स्मशानाचा जो पहारीकरी असतो तो त्या मुलाला दत्तक घेतो आणि आपल्या स्वतःच्या मुलाबरोबर त्याचा सांभाळ करतो. सुप्पिय हा त्याचा मुलगा असतो आणि हे दोघेही 7 वर्षाचे असताना संघामध्ये सामील होतात. नंतर आपण बघितलं सुमंगल आणि हीन जातीतील लोकांना धम्मदीक्षा. एक सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता आणि त्याने सुद्धा धम्मदीक्षा घेतली. छन्न हा कपिल वस्तूचा सिद्धार्थाचा नोकर होता. नंतर धन्य हा राजगृहाचा रहिवासी असून तो कुंभार होता. नंतर कप्पत कूर हा श्रावस्तीचा रहिवासी असून तो
भीक मागत फिरत असे. या सर्वांनी धम्मदीक्षा घेतली. नंतर आपण बघितलं महारोगी सुप्रबद्ध याची सुद्धा धम्मदीक्षा आपण काल बघितली. आज आपण बघणार आहोत भाग 7, स्त्रियांची धम्मदीक्षा. महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि इतर स्त्रियांची धम्मदीक्षा. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघामध्ये प्रविष्ट होण्याची तेवढीच उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीने केले होते. ज्यावेळी भगवंत शाक्यसह न्यूग्रोधारामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान, तथागतांच्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्या देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल. गौतमी, राहू दे, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा गौतमीने तथागतांना विनंती केली, पण दोन्ही वेळी भगवान बुद्धांनी तिला तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या महाप्रजापती गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत ती परत गेली. पुढील प्रवासासाठी भगवंतांनी निग्रोधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि इतर शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि भगवंतांनी त्यांच्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या स्वतःच विचार करू लागल्या. आता पुढे काय करावे? भगवंतांचा नकार हा अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. कोणत्या ना कोणत्या उपायाने तथागतांची मान्यता मिळवायचीच असे त्या शाक्य स्त्रियांनी ठरवले. त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन परिव्राजकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे ठरविले. तदनुसार महाप्रजापतीने आपले मुंडन केले, काशाय वस्त्रे परिधान केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्यावेळी वैशाली या महावनातील कुटागार या भवनामध्ये वास्तव्य केले होते. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिनींसह हळूहळू वैशालीला येऊन पोहोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती त्या कुटागाराच्या सभागृहामध्ये येऊन पोहोचली. तथागत निग्रोधारामा वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी तिला पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच नकार दिला. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती फारच दुःखी झाली आणि मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी ती जाऊन उभी राहिली. सभागृहाकडे येत असलेल्या स्थविर आनंदाने गौतमीला पाहिले आणि ओळखले. तेव्हा त्या महाप्रजापतीला विचारले, सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वारापाशी अशी दुःखाने रडत आणि अश्रू ढाळीत का उभी आहेस? कारण आनंदा, गृहत्याग करून भगवंतांचा धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत. प्रजापती आनंदाला म्हणाली. तेव्हा स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेले. त्यांनी तथागतांना अभिवादन केले आणि एका बाजूला जाऊन बसल्यानंतर ते भगवंतांना म्हणाले, भगवंत, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वारापाशी उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. चेहरा अत्यंत दुःखी आणि कष्टी असून ती पुन्हा पुन्हा अश्रू ढाळीत आहे. कारण गृहत्याग करून
आणि भगवंतांचा धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून गृहहीन प्रवर्जित जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत. भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना प्रवर्जित होण्याची अनुज्ञा आपण दिली तर फार बरे होईल. काय महाप्रजापती गौतमीने तथागतांची विशेष अशी सेवा केलेली नाही? तिने मावशीच्या नात्याने तथागतांचे पालन केलेले नाही? त्यांना तिने दूध दिलेले नाही? आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले नाही का? याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही का? म्हणून हे भगवंत, गृहत्याग करून गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यानुसार प्रवर्जित होण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल. आनंदा, राहू दे. स्त्रियांना प्रवर्जित होण्याला संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला पुन्हा तेच उत्तर मिळाले. तेव्हा स्थविर आनंदाने तथागतांना विचारले, भगवान, स्त्रियांना परिव्रजा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही, याचे कारण काय असावे? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही का? कारण त्या अपरिशुद्ध असतात आणि पुरुषांच्या तुलनेत त्या निम्न जातीच्या असतात असे ब्राह्मण म्हणतात. हे भगवंतांना माहीत आहे. म्हणून ते शूद्र आणि त्या स्त्रिया यांना परिव्रजा घेऊ देत नाहीत. तर मग तथागताचे मत देखील ब्राह्मणाप्रमाणेच आहे का? ब्राह्मणाप्रमाणेच शूद्रांना देखील परिव्रजा घेऊन संघ प्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही का? भगवंत, स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे काय बरे कारण असावे? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत का, असे तथागतांना वाटते का? तथागतांनी उत्तर दिले, आनंदा, माझ्याविषयी तू असा गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाण प्रत पोहोचण्यास पुरुषांइतक्याच स्त्रिया देखील समर्थ असतात, असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी असा गैरसमज करून घेऊ नकोस. मी पुरुषांना स्त्रियांपेक्षा कोणत्याही प्रकारे विशेष गुणसंपन्न असं मानित नाहीत. महाप्रजापतीच्या विनंतीला मी स्वीकार केले नाही. त्याला स्त्रियांचा दर्जा मी पुरुषांपेक्षा कमी समजतो हे कारण नाही, परंतु तो नकार व्यावहारिक कारणावर आधारलेला आहे. भगवंत, खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे, परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे का? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही का? लोक असे म्हणणार नाहीत का की भगवंतांच्या धम्म आणि विनयामध्ये स्त्रियांच्या दर्जाला पुरुषांच्या दर्जापेक्षा कमी स्थान आहे, कमी मानले जाते आणि पुरुषांतील असमानतेच्या निंदेला तो धम्म पात्र ठरणार नाही का? भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाही का? ठीक आहे आनंदा, जर महाप्रजापती गौतमीचा एवढाच जर आग्रह असेल की माझ्या धम्मात तिला प्रवर्जित व्हायची अनुमती मिळालीच पाहिजे, तर मी त्याला संमती देतो. परंतु यासाठी महाप्रजापती गौतमीला स्त्रियांच्या तर्फे 8 अटी मान्य कराव्या लागतील आणि स्त्रियांच्याकडून त्यांचे पालन देखील तिने करून घेणे ही तिची जबाबदारी देखील आहे.
हीच महाप्रजापतीची दीक्षा ठरेल. नंतर तथागताकडून या 8 मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यानंतर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेले आणि तथागताचे सर्व म्हणणे त्यांनी तिला सविस्तरपणे सांगितले. महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली, आनंदा, अलंकार प्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमलपुष्पाच्या जाईच्या फुलांच्या किंवा स्तिमुक्तक पुष्पांच्या माळेचा दोन्ही हातांनी स्वीकार करतात आणि ती आपल्यावर शिरावर धारण करतात, त्याचप्रमाणे या 8 नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही. नंतर स्थविर आनंद तथागताकडे गेले आणि त्यांना वंदन करून ते त्यांच्या एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यानंतर स्थविर आनंद तथागतास म्हणाले, भगवंत, ते 8ही नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे असे आपण मानावे का? महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या ज्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा म्हणजे उपसंपदा देण्यात आली. याप्रमाणे धम्मदीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतासमोर आली आणि त्यांना अभिवादन केले. तथागतांनी तिला धम्म आणि विनय यांचा उपदेश दिला. इतर 500 भिक्खुनींना तथागतांचा एक शिष्य स्थविर नंदक यांनी धम्म आणि विनय यांचा उपदेश दिला. महाप्रजापतीबरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुनी झाल्या होत्या त्यात यशोधरासुद्धा होती. तिच्या संघ प्रवेशानंतर बद्ध कात्यायना म्हणून ती ओळखली जाऊ लागली. 2. चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा. एकदा श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंतांचे शिष्य आनंद एकदा नगरामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले होते. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होते. त्यांनी तेथे नदीतून भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले. मुलीचे नाव प्रकृती असे होते. त्या मुलीने, मी चांडालिका आहे, मी पाणी देऊ शकत नाही असे म्हणून पाणी देण्याचे तिने नाकारले. आनंद म्हणाले, मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी काहीही कर्तव्य नाही, काहीही घेणं देणं नाही. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी आनंदाला दिले. नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाले. ती मुलगी त्यांच्या मागोमाग गेली. ते कुठे राहतात हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्यांचे नाव हे आनंद असून ते भगवान बुद्धाचे शिष्य आहेत. घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सकाळी सर्व हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून पडून ती रडू लागली. आईने तिच्या त्या रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन, मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे, कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई, तुला चेटुकाची कला
अवगत आहे ना? मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का बरे करत नाहीस? आई म्हणाली, काय करता येईल ते मी पाहते. मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली, माझी मुलगी प्रकृती आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे. आनंदाने उत्तर दिले, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करील, इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे. मातंगीने आनंदांना सांगितले, पण माझा नाईलाज आहे. आनंदांनी त्यांना उत्तर दिले. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले. मुलीने ओरडून विचारले, आई, तुझी ही ती चेटूक विद्या कुठं गेली आहे? आई म्हणाली, माझी चेटूक तथागताच्या विरुद्ध चालत नाही. मुलगी ओरडून म्हणाली, दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस, म्हणजे आज रात्रीच बघते मी त्यांना मला पत्नी म्हणून कसे बरे स्वीकार करत नाही ते. आईने मुलीला इच्छेप्रमाणे जसे आहे तसे केले. रात्र झाल्यानंतर आईने एक बिछाना खोलीत आणला. मुलीने स्वतःला अलंकृत करून व उत्कृष्ट पोशाख परिधान करून आत पाऊल टाकले. परंतु आनंद हे आपल्या जागी अचल आणि अढळ राहिले. त्यांनी जरासुद्धा आपला धीर खचू दिला नाही. आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला. त्यामुळे खोलीत एक आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईन. तथापि आनंद शरण गेले नाही. आईने व मुलीने असहाय्य होऊन त्यांना सोडून दिले. आनंदांनी परत आल्यानंतर तथागतांना सर्व हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर जात होते. त्यांनी तिला पाहिले आणि ते तिला टाळू लागले. परंतु ते जेथे जेथे जात होते तेथे तेथे ती मुलगीसुद्धा प्रकृती त्यांच्या मागोमाग जात होती. जेव्हा आनंद जेतवनात परतले तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे आनंदाने पाहिले. या मुलीने आपला कसा पिच्छा पुरवला आहे हे आनंदाने तथागतांना कथन केले. भगवंतांनी तिला बोलवण्यास सांगितले. मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला, तू आनंदाचा पिच्छा का पुरवित आहेस? मुलगी म्हणाली, त्यांच्याशी मला लग्न करायचे आहे. ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे आणि मी सुद्धा अविवाहित आहे. भगवंत म्हणाले, आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत. जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहीन. त्या प्रकृतीने उत्तर दिले, माझी तयारी आहे. भगवंत म्हणाले, मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळवली पाहिजेस. मुलगी आईकडे आली आणि म्हणाली, आई, तुला जे करता आले नाही ते मी केले आहे. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले आहे. आई रागवून तिला म्हणाली, तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस. आनंदासारख्या ब्राह्मणाशी लग्न करण्यास तू इतकी का उतावळी झाली आहेस? त्याच्यापेक्षा
चांगल्या माणसाशी तुझे लग्न मी लावून देईन, अशी मातंगी म्हणाली. तिने उत्तर दिले, मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन, माझ्या पुढे तिसरा पर्याय नाही, असं प्रकृती म्हणाली. आई म्हणाली, तू माझा अपमान का करीत आहेस? मुलगी म्हणाली, जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणेच मला करू दे. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले. नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन करून आलेले आहे. तथागतांनी तिला विचारले, तुला काय पाहिजे? त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो? ती मुलगी म्हणाली, माझे त्याच्या नाकावर प्रेम आहे, त्याच्या मुखावर प्रेम आहे, त्याच्या कानावर प्रेम आहे, त्याच्या आवाजावर प्रेम आहे, त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे. तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, तुला माहीत आहे का की डोळे हे अश्रूंचे घर आहे, नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे, कान हे मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगार आहे. जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात, परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूसुद्धा आहेच. जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. मुलगी गंभीरपणे विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही, असे तिने मान्य केले आणि भगवंतांना तसे तिने सांगितले. भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यास सुरक्षित पोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रम मिळावा अशी मी आता झाले आहे. आंधळ्याला नवीन दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंतांनी आपल्या समुपदेशाने मला त्या झोपेमधून जागे केले आहे. मला नवा प्रकाश मिळाला आहे. माझ्या मनात नवा प्रकाश निर्माण झाला आहे. प्रकृती, तू खूप भाग्यवान आहेस, कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढे देखील आदर्श होशील. तू हीन जातीची आहेस, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस. म्हणजे राजसिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्या कीर्तीपुढे फिक्या पडतील. तथागतांनी सांगितलं की राजसिंहासनावरील ज्या राण्या असतात त्या राण्या जे भोग भोगतात, ते राजवैभव भोगतात, त्या राजवैभवाच्या कीर्तीपुढे तुझे कीर्ती कितीतरी महान आहे. विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुनींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग प्रकृतीच्या पुढे होता. त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केली की मला सुद्धा संघामध्ये सामील करून घ्यावे, आणि जरी ती अत्यंत होती तरीही तिला संघामध्ये प्रवेश देण्यात आला. भाग 8. पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. 1. एका शिस्तहीनाची धम्मदीक्षा. प्राचीन काळी राजगृहात एक शिस्तहीन माणूस राहत होता. तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नव्हता. त्याच्या हातून काही पापकर्म घडले की पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि
सूर्य, चंद्र, अग्नी यांची पूजा करीत असे आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत असे. कारण त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या देवदेवता नव्हत्या. बुद्धाच्या काळामध्ये एकही देवदेवता नव्हती. फक्त वेद आणि सूर्य, चंद्र, अग्नी यांचीच पूजा लोक करत असत. कोणत्याच प्रकारच्या मूर्त्या नव्हत्या, कोणत्याच प्रकारचे देव नव्हते. परंतु पूजा आणि प्राण्यांचे बलिदान यांच्यासारखे शारीरिक कष्टाचे कितीही विधी केले तरी सतत 3 वर्ष दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती काही मिळत नव्हती. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धाची भेट घ्यावयाचे त्याने ठरविले. तेथे पोचल्यानंतर भगवान बुद्धाचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याच्या पायावर लोटांगण घातले आणि त्याला खूप आनंद झाल्याचे त्याने सांगितले. नंतर भगवंतांनी त्यांना पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधींचा मनावर काहीही परिणाम होत नाही आणि ते केल्याने आदरणीय व्यक्तींविषयी कसलाच आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही असे छान समजावून सांगितले. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही गाथा म्हटल्या की त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थानसुद्धा प्रकाशमान झाले, दैदिप्यमान झाले, उजेड पडल्यासारखे झाले. तेथेवा ग्रामस्थ आणि विशेषतः त्या मुलांचे आईबाप भगवंतांची पूजा करण्यासाठी तेथे आले होते. मुलाच्या त्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलाच्या विषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मितहास्य केले आणि पुढील गाथा म्हटल्या. थोर पुरुष हा ईर्षेपासून पूर्णपणे निरीच्छ असतो. तो स्वयं प्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच निवास करतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात जरी झाला तरी तो त्याला विचलित होत नाही. निर्भयपणे तो त्या दुःखाचा सामना करतो आणि आपल्या प्रज्ञेनुसार तो त्या काळात वागतो. शहाणा मनुष्य ऐहिक सुखामध्ये गुंतून राहत नाही, काम वासनेमध्ये गुंतून राहत नाही, संपत्ती, संतती, जमीन जुमला यांची त्याला इच्छा नसते. तो नेहमी शीलाचे सावधानतेने पालन करतो आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरतो. तो संपत्तीच्या किंवा मानापानाच्या नादी लागत नाही. अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते हे ओळखून प्रज्ञावान माणूस त्याच्या अस्थिर मनाच्या मित्राला सुधारण्याचा आणि त्याला सद्गुणाकडे वळवण्याचा प्रयत्न करीत असतो. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा. आजचे प्रश्न. पहिला प्रश्न, महाप्रजापती गौतमी पहिल्यांदा तथागतांना भेटण्यासाठी जाते धम्मदीक्षेची विनवणी करण्यासाठी, तेव्हा तथागत कोठे राहत असतात? दुसऱ्यांदा त्या स्त्रिया महाप्रजापती गौतमी हे कोणते वस्त्र धारण करून जातात? तिसरा प्रश्न, तेव्हा स्त्रिया तथागताकडे जातात धम्मदीक्षा मागण्यासाठी दुसऱ्यांदा, तेव्हा तथागत कोठे राहत असतात? स्त्रियांना मी धम्मदीक्षा का देत नाही असे तथागतांनी सांगितले ते स्पष्ट करा. चांडालिका म्हणजेच प्रकृती ही कोणत्या नगरात राहत असते आणि ती कोणावर भाडते? पुढील प्रश्न, राजगृहात
कोणता मनुष्य राहत असतो आणि तो त्याचे पापकर्म त्याच्या हातून घडल्यानंतर तो काय करत असतो, कशाची पूजा करत असतो. आजचे प्रश्न एवढेच. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.